पसरलेली स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 नव्य पर्व ज्याचा मनोरकरांना आहे गर्व. दुसरा सामना सुरू होतोय. चला प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर खेळाडू आपण फटाफट यायचा आहे मुख्य क्रीडा मंचासमोर. सामनावीर मिस्टर ऋषी तरे ब्रँड ऑफ भोपोली. 10 चेंडूंमध्ये 250च्या स्ट्राईक रेटने 25 धावा आणि एका षटकामध्ये 8 धावा खर्च करून 1 विकेट असं अष्टपैलू योगदान देणारा ऋषी तरे जो ठरलेला आहे सामनावीर. संयोजन समितीची एक सूचना आहे. प्लेइंग 11 मधील जे खेळाडू आहेत त्यांना यायला जर उशीर झाला असेल तर आपण आधी कमिटी जवळ या, चर्चा करा आणि त्यानंतर योग्य वेळ सामना देखील सुरू करा ही नम्र विनंती आहे. जेव्हा मैदानामध्ये पाणी जाईल 12वा खेळाडूच पाणी घेऊन जा. प्लेइंग 11 मधील कुठलाही खेळाडू जाऊ नका. नियमांशी आपण नियमांशी कटिबद्ध राहायचा. हा बरोबर आहे गुरुजी. 12, 13, 14, 15 4 पैकी कोणी जाऊ शकतो. फक्त 11 पैकी एकही जाऊ शकत नाही. हे नियमावली आहे. आणि तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरता, पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी लीग स्पर्धा खेळतात. जर मॅच मध्ये आयकॉन नसेल तर कुठेतरी पारदर्शकतेचा अभाव होतो. म्हणून यापुढे सर्व संघांनी या सूचनेचं पालन करा. अदरवाईज त्या खेळाडूला 2 वर्ष कमिटीच्या माध्यमातून बॅन केलं जाईल. अध्यक्षांची सूचना आहे, लक्षात घ्या. आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतायत. मान सन्मान आणि सर्वात महत्वाचं आहे शिस्तीचं पालन हे झालं पाहिजे. सामनावीर खेळाडू आलेला आहे. जसं हे षटक संपेल आपण या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. निलेश हडळ षटकातील पुढील बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. सुंदर फटका साइड स्क्रीनच्या दिशेने. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. आलाय चौकार. मैदानाच्या आतमध्ये योगेश शांताराम किणी, बोट क्रिकेट मधील सर्वाधिक अनुभवी खेळाडू. वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य ते करतात आणि क्रिकेटमध्ये देखील त्यांचा नावलौकिक संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या चौकार खेचतात. 7 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. लॉफ्टेड स्ट्रोक. पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो योगेश शांताराम किणीच्या माध्यमातून. खूप सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पडून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 9व्या अंकावर धाव फलक जाऊन विसावलेला आहे. ऋषी पराड आणि ऋषी तरे यांचा फॉर्म अगदी नोंद घेण्यासारखा आहे. विक्रमगड तालुक्यातील महानायक आहेत भोपोलीकर आणि ते मैदान दणाणून सोडतात. काल ऋषी पराडने काय स्पेल हाताळला. 12 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करून 4 विकेट्स. आतापर्यंत या 9व्या हंगामामधील तो सर्वोत्कृष्ट स्पेल आहे. वन ऑफ द क्लास 1 स्पेल ऋषी पराडचा. सध्या निलेश हडळ आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन सुरेख पद्धतीने हा देखील चेंडू हाताळण्यात आला. हलकासा गती परिवर्तन बघायला मिळालं. चेंज ऑफ पेस
एका गोलंदाजासाठी खूप आवश्यक असलेली ही बाब आहे. तुम्ही व्हेरिएशन कशा रीतीने करतायत. असे भरपूर गोलंदाज ज्यांच्याकडे जास्त गती नव्हती परंतु भरपूर यशस्वी झालाय. ग्लेन मॅग्राथ 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स. गती जास्त नव्हती परंतु चेंडूचा टप्पा आणि व्हेरिएशन्स कमालीचे होते. हा देखील चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाने खूप चांगला मागोवा घेतलाय आणि अंततः विनायकने झेल परिपूर्ण केलेला आहे. सुंदर स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. योगेश शांताराम केणी यांच्या खेळीचा झालेला आहे अंत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती करतोय. फलकावरती आहेत 9 धावा. आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करणार आहोत. आदरणीय सुनीलजी गिराणे यांच्या शुभ हस्ते. या सुनीलजी, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करूयात. तेथे ऋषी तरे, आपण या फटाफट. स्वर्गीय विशाखा विलास पडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आकर्षक ट्रॉफी आहे. आदरणीय प्रशांत शिवराम गोवार यांच्या माध्यमातून. आणि ऋषी 10 चेंडू 25 धावा 250चा स्ट्राईक रेट. गोलंदाजीमध्ये एका षटकामध्ये 8 धावा खर्च करून महत्वपूर्ण एक विकेट. ऋषी, काय म्हणशील? विक्रमगड तालुक्यातून तू मोठा प्रवास करून येथे येतोस. यंदाच्या हंगामामध्ये दोन्ही देखील ऋषी फॉर्म मध्ये आहेत. भोपोली गावाचं नाव एका वेगळ्या उंचीवरती जात आहे. काय वाटते तुला? खूप भारी वाटते आणि मागच्या वर्षी आम्हाला जो परफॉर्मन्स करायचा होता तो करू नाही शकलो होतो, तर यावर्षी दोघांनी पण चांगला परफॉर्मन्स केला. खूप भारी वाटते. STMPL या स्पर्धेमध्ये खेळण्याचा तुझा अनुभव? खूप छान आहे, खूप मजा येते आणि एन्जॉय करते. नक्कीच. यंदाच्या हंगामासाठी भरपूर सराव झालेला दिसतोय तुमचा. खूप जास्तीत जास्त सराव झालेला आहे, कारण आमच्या गावच्या मॅच झाल्यानंतर टुर्नामेंट चालूच आहेत, कंटिन्यू खेळतोय. नक्कीच. गुरोडा किंग 11 संघमालक यांच्याबद्दल 2 शब्द. संघमालकांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, खूप चांगले आहेत आणि साथ देत आहेत. नक्कीच आपल्या पुढील वाटचालीकरिता आहेत शुभेच्छा. ऋषी तरे प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 10 चेंडूंमध्ये 250च्या स्ट्राईक रेटने 25 धावा केल्या. एका षटकामध्ये 8 धावा खर्च करून एक गडी गारद केला. आणि विक्रमगड तालुक्याचं भोपोली गावाचं आणि आदिवासी समाजाचं नाव ऋषी तरे आणि ऋषी पराड यंदा STMPL मध्ये त्यांचा दरारा, दहशत, दादागिरी आणि अधिराज्य आपल्याला पाहायला मिळतं. वळत मॅचच्या दिशेने जिथे सिद्धेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातिवली क्रिकेटमधील सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून ओळख आहे. पंच काय सांगतात? 1 बाउन्स आहे का? ओके. इशारा देण्यात आलेला आहे गोलंदाजाला. षटकातील पुढील बॉल घेऊन वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरला प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु त्या प्रयत्नांना यश काही प्राप्त होत नाहीये. डीप स्वीपर कव्हर मध्ये चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकलात. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण लढत आहे, जिथे एका बाजूने मोरिया फायटर अंबाण संघ, एकापेक्षा एक सर्रास खेळाडू. सचिन पडवळे इन ऍक्शन, मनोर विभागाचा पोलाड सध्या मिड ऑफ मध्ये आपण त्यांना पाहू शकतात. दिनेश सुतार सारखा एक लेजंड खेळाडू मैदानामध्ये आहे. क्रिकेटमधील भरपूर उन्हाळे पावसाळे त्याने पाहिलेले आहेत. जयेश डगलाला आपण पाहतोय, ब्रँड ऑफ तांबड माळ. स्वतः मयूर साबळा, कोहिनूर ऑफ कोंढाण म्हणून ज्याची ओळख आहे. एकाच वर्षामध्ये सर्वांना आकर्षित करून मात्र आयकॉन या पदावर त्याची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेटपटू सुद्धा गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू होता परंतु दिशेमध्ये थोडासा बिघाड झाला. ही गोष्ट फार आवश्यक आहे. केवळ वेग असून चालत नाही, तर त्या वेगावरती असलेलं नियंत्रण, चेंडूचा टप्पा हा फार महत्वपूर्ण. आपण ब्रेट लीला पाहिलं. 76 कसोटी सामन्यांमध्ये 310 विकेट्स त्याने परिपूर्ण केले होते. फक्त वेग नव्हता तर टप्पा कमालीचा होता. यावेळेस स्मॅश केलेला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. तांबडमाळचा ब्रँड निलेश हाडल कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. अतिशय उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी परिपूर्ण. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. कॉल.
17 रन्स. मयूर साबळा षटकातील पुढील बॉल घेऊन आडवा पट्टा हा यूज करणं कधी फलंदाजासाठी उपयुक्त ठरू शकत नाही. 2 षटकांचा खेळ फिनिश झालाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना वीर एंटरप्राइजेस गोवाडे संघ जाऊन पोहोचतोय 17 या अंकावर. आपण बोलूयात स्वागत सन्मानाकडे. आदरणीय सुनीलजी गिराणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय स्पर्धेचे सल्लागार आदरणीय गुरु जाधव साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सुनीलजी गिराणे यांना सन्मानित करायचंय. चांगलं व्यक्तिमत्व, गेली कित्येक वर्ष संघ मालकाची भूमिका देखील त्यांनी अदा केलेली आहे. क्रिकेटवरचं असलेलं नितांत प्रेम त्यांना नेहमी या मनोर मैदानामध्ये घेऊन येतं. खेळाडूंच्या विकासासाठी भरपूर हातभार मागील 8 ते 10 वर्षांमध्ये ते लावतायत. दानशूर व्यक्तिमत्व आहे आदरणीय सुनीलजी गिराणे. सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मान हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या ज्वलंत विचारांचा, आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा हा सन्मान आहे सुनील गिराणे सरांचा. सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आदरणीय किरणजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून आहे स्वागत. स्पर्धेकरिता 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी त्यांनी सौजन्य केलेला आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. प्रथम भगत आलेले आहेत. स्पर्धेचा पहिला दिवस गाजविणारा क्रिकेटपटू, एक युवा रायझिंग स्टार आहे, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून प्रथम भगतकडे पाहिलं जातं. चांगला आणि दर्जेदार खेळाडू, खूप कमी वयामध्ये मैदान गाजवण्याची ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. बघा, धावा डिफेंड करत असताना जर एखादा युवा गोलंदाज चांगली कामगिरी करत असेल तर त्याचं कौतुक झालं पाहिजे. आणि ह्या स्पर्धेचा पहिला सामना त्याने धावा डिफेंड करत असताना मोरिया फायटर अंबाणे संघाला जिंकून दिला होता. तोच प्रथम भगत सध्या गोलंदाजी करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करून चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल कोलॅबरेशन चांगलं आहे फलंदाजांमध्ये, कोऑर्डिनेशन या गोष्टीची आवश्यकता आहे क्रिकेटच्या या विश्वामध्ये. सिस्टम बघा, त्या मॉनिटरचा जो पडदा आहे तो थोडा वरती करा. 19 रन्स, 19 धावा. सिद्धेश पाटील, प्रचंड अनुभव आहे. जेव्हा सिद्धेश पाटील नावाची आपण चर्चा करतो, अर्धशतकांचा राजा आहे. भरपूर अर्धशतक. जिल्हा परिषद प्रीमियर लीग असेल, आदिवासी मनोर प्रीमियर लीग असेल, वाडा तालुका असेल, सिद्धेश पाटीलने क्रिकेटची गेली बरीच वर्ष सेवा केलेली आहे. सातिवली गावाचं नाव, सातिवली क्रिकेटला ओळख मिळवून देण्यामध्ये सिद्धेश पाटीलचं योगदान मोठं राहिलेलं आहे. आणि सध्या तो फलंदाज मार्कवरती आहे, खूप चांगला फलंदाज. जर रंगामध्ये आला तर समोरच्या संघाला नेस्त नाबूद करण्याची ताकद तो ठेवून आहे. सुंदर फटका आणि जास्तीत जास्त तंत्रशुद्ध फटके खेळण्यामध्ये सिद्धेश पाटील भर देत आहेत. ही एक जमेची बाजू आहे. आताचं जे यंग जनरेशन आहे त्यांना आपण नेहमी पाहत आलेलो आहोत, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा जास्त प्रयत्न करतात आणि त्यामध्ये भरपूर वेळा अपयशी देखील ठरतात. परंतु सिद्धेश पाटील हा तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. बघा, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्वीपर कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ या क्षेत्रांमध्ये जास्त खेळण्याचा ते प्रयत्न करतात. चेंडू जर चांगला असेल तर सन्मान देखील देतात. परिपूर्ण फलंदाजी करण्याचा मानस, मनसुबा आणि मनकवडा सिद्धेश पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची साथ आणि सोबत देण्याकरिता सध्या भावेश भुयाळ आहेत इन ऍक्शन मध्ये. षटक क्रमांक 3 यस अंडर 19 प्लेयर आहे. या स्पर्धेची जी विशेषता राहिलाय की काही रायझिंग स्टार जे समोर आले पाहिजेत, नवीन पिढी देखील घडली पाहिजे आणि त्या दृष्टिक्षेपातून सध्या अंडर 19 भावेश भुयाळ यांना आपण फलंदाजी मार्क वरती पाहतोय. प्रथम भगत, खूप सुंदर गोलंदाजी, सुरेख सुरेख, क्लास आहे, क्लास आहे, क्लास आहे. बघतोस काय रागानं, निर्धाव चेंडू टाकलाय वाघानं आणि वाघाचं नाव आहे प्रथम भगत. खूप प्रभावित केलेलं आहे. जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं प्रथम भगतने निर्विवादपणे केलेलं आहे. 6 चेंडू त्याने या षटकामध्ये हाताळले. 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. प्रथम भगत या नावाची चर्चा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये.
वय खूप कमी आहे, टॅलेंट मोठं आहे आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला दररोज यावं लागतं, दररोज स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागतं आणि त्या कसोटीच्या काळामध्ये प्रथम भगतने स्वतःला परिपूर्ण स्वरूपामध्ये सिद्ध करून दाखवलेला आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती 2/0 20 धावा कंप्लीट. वीर एंटरप्राइजेस गोवाडे या संघाची स्थिती. आदरणीय ईश्वरजी बरड, एक युवा तरुण तडफदार असं नेतृत्व आहे आपल्या गोवाडे गावचं आणि त्यांचा संघ सध्या फलंदाजी करतोय. जयेश डगला बॉलिंग ट्रॅकवर, ऑन साइडला फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिद्धेश पाटील सातिवली ब्रँडचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. बघा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर आपण पडताळणी केली तर भरपूर तुम्हाला वेळ मिळतो जेव्हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू येतो आणि या बॅक क्लिपचा तुम्ही हवा तसा वापर करू शकता आणि तो केलेला आहे सिद्धेश पाटीलने. महत्वपूर्ण अशा 4 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. 24 धावा परिपूर्ण. सिद्धेशांना वाटलं की फुल टॉस जाईल परंतु नाही. चेंडू पडता पडता डीप झाला. धावचीची संधी होती परंतु यष्टीरक्षक दिनेश सुतार यांच्या ओंजळीमध्ये चेंडू काही विसावला नाही आणि तत्पूर्वी फलंदाज बॅटिंग क्रीज मध्ये परतला जातोय. अगदी थरारक असा क्षण होता आणि तेथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. 26 धावा परिपूर्ण. पालघर जिल्ह्यातील अग्रेसर, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित अशी स्पर्धा आपण पाहतोय. आदिवासी समाज बांधवांच्या नखशिखांत पसरलेली आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा रणसंग्राम, रणधुमाळी, धुमश्चक्री क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा ब्रेक झाला. फलंदाज त्या ठिकाणी परिपूर्ण स्वरूपामध्ये निष्प्रभ बघायला मिळालंय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. जयेश डगला तांबडमाळ गावातून बिलॉंग करतायत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत आहेत. अनुभव त्यांच्याकडे देखील खरपूस स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर थोडीशी सुधारणा करतात. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता परंतु आता चेंडूचा टप्पा थोडासा पुढे ठेवतायत आणि फलंदाजाला कांतीहीन ठरवतायत. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने सिद्धेश पाटील यांच्या बॅट मधून खेळपट्टीने या वेळेस मात्र लपंडाव खेळलेला आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे. सिद्धेश पाटील यांच्या बॅट मधनं आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 3/030 या अंकावर. रन्स. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहू शकलात. कौफेच्या दिशेने एक्झिक्युशन. टिपमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. प्रथम भगत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावचीची संधी तर होती परंतु चेंडूला कॅरी करण्यामध्ये अपयश प्राप्त झालं आणि अतिरिक्त स्वरूपातील धावांची आरास मात्र या ठिकाणी वाढू लागले. पुन्हा एकदा धावचीची संधी आहे. पुन्हा स्क्वेअर पैकी. हे काय घडू लागलेलं आहे? बाप रे बाप, डोक्याला ताप. आणि येथून जर आपण विचार केला तर तब्बल 5 धावा पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खर तर फलंदाजी करणाऱ्या संघाला काही करून विकेट सॅक्रिफाईस करायचीच होते आणि त्या कारणास्तव ते शेवटपर्यंत धावत राहिल्या. अनिकेत हरबटेला इन करायचं होतं. ही रणनीती होती, स्ट्रॅटर्जी होती, डावपेच होता, गणिमी कावा होता आणि या त्या दृष्टिक्षेपातून आपण पाहू शकलात स्वैर फेकी आणि त्या स्वैर फेकीचा इम्पॅक्ट. 5 धावा पळून परिपूर्ण. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे प्रोग्रेस कार्डवर. 35 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना वीर एंटरप्राइजेस गोवाडे या संघाची स्थिती आपण पाहतोय. मोरिया फायटर अंबाण संघाकडून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. आदरणीय संजय धापशी, आदरणीय नितीन धानवा आणि आदरणीय संदीप धापशी असे 3 संघ मालक आहेत ज्यांनी खेळाडूंना जबरदस्त व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे
अतिशय दर्जेदार स्वरूपाचं आयोजन आणि नियोजन STMPL 2026 या स्पर्धेचं आपण पाहतोय. एकापेक्षा एक गोष्टी चमचमणाऱ्या आकर्षक करंडक या समोर आहेत. यंदाच्या वर्षामध्ये ट्रॉफी मात्र कमालीच्या पाहायला मिळते. आदरणीय विष्णू कडव साहेब जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेले आहेत. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं हे चमचमणारं करंडक दात्यांचे मनापासून आभार आहेत. चला स्पीडअप करा. खूप जास्त टाइम घेतला जातोय या मॅच करिता. 35 धावा. नव्याने फलंदाज अनिकेत हरबटे आलेले आहेत. सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती आपण त्यांना पाहू शकतात. जयेश डगला षटकातील पुढील बॉल घेऊन लॉफ्ट केलेला आहे. टिप मिड विकेटच्या दिशेने झेल परिपूर्ण बॅक टू बॅक विकेट्स. याआधी धावचीत परंतु आता मात्र झेल बाद स्वरूपामध्ये प्रथम भगत याने आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे. खूप सुंदर झेल परिपूर्ण केला. याआधी जबरदस्त गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील आपला प्रभाव सोडतायत, ठसा उमटवतायत. शगुन डेव्हलपर्स मनोरच्या मैदानामध्ये प्रथम भगत सुंदर स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. धावांची संख्या सद्यस्थितीमध्ये ठप्प आहे. 35 या अंकावर अधिकृत स्वरूपामध्ये 1, 2, 3 आणि 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा सलग आज तिसरा दिवस आहे. भरपूर काही विक्रम बघायला मिळालाय. ज्यामध्ये रोहित सुरेश मर्ले यांचं निर्धाव षटक आपण पाहिलं. पंकज अशोक पाटील यांचं वादळी अर्धशतक. सातिवलीचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर जयेश भोईर यांचे फॉलो थ्रू मधील 2 झेल या स्पर्धेमधील ही काही विशेष आकर्षण आहेत. त्यानंतर ऋषी पराड 12 चेंडूंमध्ये 1च धाव, 4 विकेट्स आणि त्यात ही विकेट हॅट्रिक देखील परिपूर्ण केली होती ऋषी पराडने. ब्रँड ऑफ भोपोली. निलेश आडळ 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा देण्याचा रेकॉर्ड. असे एक नाही तर अनेक रंजक किस्से मागील 3 दिवसांपासून घडत आलेले आहेत. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. निलेश हाडळ आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. समोर अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरे सुसज्ज आहे फलंदाजीसाठी. सुपरस्टार आयकॉन. लॉफ्ट केलेला आहे. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम. ना आव देखा ना धाव. मला फक्त पाहिजे माझ्या संघासाठी धाव. षटकार खेचून अनिकेत हरवटे शगुन डेव्हलपर्स मनोरच्या मैदानामध्ये खाऊन जातोय भाव. गोलंदाजांची होते धावा धाव. सुपर बॅटिंग. चांगला फटका होता. यावेळेस मात्र स्विच आहे. अनिकेत हरवटे यू ब्युटी. हा क्लास आहे, ही ओळख आहे, ही स्पेशालिटी आहे. 19 डिसेंबर 2024च्या दिवसामध्ये 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना 6 षटकार खेचणारा क्रिकेटच्या विश्वातील अजात शत्रू राजा सावरे क्रिकेटमधील डायमंड अनिकेत हरवटे आणि त्याच्या बॅट मधून स्विच हिटचा षटकार आलाय. सध्या मनोर प्रभागाचा आपण विचार केला तर सर्वात जास्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. आताच पार पडलेल्या जिल्हा परिषद प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 34 धावा करण्याचा रेकॉर्ड देखील त्याने केवळ 1 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि सध्या मात्र बॅक टू बॅक सिक्सर्स. विचार करण्यासारखी गोष्ट ही देखील आहे की समोर ताकदवर गोलंदाज आहे. निलेश हाडळ सारख्या एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अटॅक केलाय. 47 धावा परिपूर्ण. फुल टॉस ऑन साइडला. वन्स अगेन चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. काय बॅटिंग सुरू आहे. 2 षटकार 1 चौकार. सावरे गावचा वाघ आलेला आहे मनोरच्या मैदानामध्ये. त्याची डरकाळी सध्या आपण अनुभवतोय. मैदान तणाडून सोडण्याचं कार्य करतोय. अनिकेत हरवटेची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार विस्फोटक आक्रमक चित्रभानू
फलंदाजी सुरू आहे. निलेशचा पुढील बॉल. ओहो, सरते शेवटी फलंदाज बाद झालेला आहे. हा देखील चेंडू तितका विशेष नव्हता. खर तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला होता, परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही जुळून आलं. अनिकेत हरबटे बाद झालेले आहेत. पुनरागमन केलेलं आहे निलेश हाडोळ यांनी, परंतु धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 51. 51 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी अनिकेत हरबटे यांनी. शॉर्ट बट स्वीट अशा स्वरूपाचा हा कॅमिओ राहिला, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार समाविष्ट बघायला मिळाले. संघ मालक अर्थातच ईश्वरची बरड यांना आनंदाचे संकेत देणार हे प्रदर्शन आपण अनुभवू शकलात. नव्याने फलंदाज येत आहेत 7व्या क्रमांकावर. मिस्टर ऋतिक आलेले आहेत. निलेश हाडळ यांचं पुनरागमन कमबॅक केलेलं आहे. स्टिच इन टाइम सेव्स 9 अशी इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे. वेळीच जर उपाय केला तर संभाव्य मोठी हानी तुम्ही टाळू शकता. 2 षटकार 1 चौकार आल्यानंतर निलेश हाडळ यांनी केलेलं पुनरागमन संघासाठी खूप आवश्यक होतं. क्षेत्ररक्षणाचा सापळा थोडासा चेंज केला जातोय. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक मिड विकेट घेण्यात आलेला आहे. डीप मिड विकेट मध्ये स्वतः मयूर साबळा आहेत. त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग घेण्यात आलेला आहे. एक वाईडिश लॉंग ऑफ आहे. वाईडिश लॉंग ऑन 30 यार्ड सर्कल मध्ये जर आपण विचार केला तर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. विकेट नंतर थोडंसं प्रेशर हे नेहमीच आपण पाहत असतो फलंदाजांवर, आणि इथे जर आपण विचार केला तर विकेट नंतर डॉट आलाय. ऋतिक एका बाजूने आहे, त्याच्या साथीने सोबत देण्याकरिता मिस्टर मंगेश चापर यांना आपण पाहतोय. निलेश हाडळ षटकातील पुढील बॉल घेऊन. गुड डिलिव्हरी. हा वाईड यॉर्कर होता. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला निलेश हाडळ यांनी. अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ अपरिपूर्ण झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 51 या अंकावर. वीर एंटरप्राइजेस गोवाडे या संघाची स्थिती सध्या अनुभवाला मिळते. खूप सुंदर विश नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला जगभरामध्ये प्रसारित केलं जातं. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका या 7 खंडांमध्ये जे 195 देश आहेत त्यापैकी 182 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रसारण विश नेटवर्कच्या माध्यमातून केलं जात आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क साहिल सावंत आणि हरेश आगिवले या 2 छायाचित्रकारांच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. मयूर, काय एफर्ट्स होते दिनेशचे, जबरदस्त टाइम एफर्ट्स. ग्रेट वर्क दिनेश सुतार. जणू काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू असावं तशा पद्धतीने. काही क्षणांसाठी बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये दिनेश सुतार यू ब्युटी. महेंद्रसिंग धोनी यांची थोड्या क्षणांसाठी आठवण करून देत असताना बघायला मिळालंय. तन मन धन सर्व समर्पण 100% आपल्या संघासाठी देण्याची जिद्द, चिकाटी, एकाग्रता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दिनेश सुतारच्या माध्यमातून. अनिकेत हरबटे बाद झाल्यानंतर धावसंख्येला ब्रेक लागलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट. मयूर साबळा यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या प्रगती पथावरती आहे. 52 धावा झालेल्या आहेत या मैदानावरती. 52 धावा वाईट नाही आहेत, डिफेंड होऊ शकतात, परंतु त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागते. खास करून पॉवर प्लेची 2 षटकं जर तुम्ही आपल्या नावावरती केली तर हे मैदान पोषक आहे गोलंदाजांसाठी. लॉंग लेगच्या दिशेने खूप सुंदर पद्धतीने इनटू द गॅप पुश केलंय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. देखना चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या मोमेंट पर्यंत वेट अँड वॉच केलं. चेंडूवरती नजर टिकवून ठेवली आणि त्यानंतर
बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना लॉंग लेग परिकक्षेला क्लिअर करणारा विस्मयकारक चौकार आपण पाहतोय ऋतिक पाठ मधून. मयूर साबळा वन्स अगेन लॉफ्ट केलेला आहे. प्रचंड एलिव्हेशन परंतु डिस्टन्स कव्हर करू शकलेला नाहीये चेंडू. निलेश आडळ यांचं बहारदार असं क्षेत्रीय रक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज तंबूच्या दिशेने परतू लागलेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत शगुन डेव्हलपर्स मनोर ऐतिहासिक मैदानामध्ये. क्रिकेटची ही मोहक मायानगरी आहे, क्रिकेटची पंढरी आहे. सद्यस्थितीमध्ये फलकावर 56 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपने नियोजित केलेले पालघर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सन्मानाचे आदिवासी मनोर प्रीमियर लीग आपण पाहतोय. हा 9वा हंगाम तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगतोय. जबरदस्त मॅनेजमेंट गुरुच म्हणावं लागेल प्रशांत शिवराम गोवारे यांना. ज्या पद्धतीने स्पर्धांचं ते नियोजन करतात. दिवसभरामध्ये 7 ते 8 सामने. गोलंदाज 1 मिनिट थांबा. संयोजन समितीच्या वतीने महत्वाची सूचना आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी होती, ब्लॅक अदरवाइज ब्लू, परंतु ती ट्रॅक परिधान केली नसल्या कारणास्तव संयोजन समितीच्या वतीने 2 धावांनी फलंदाजी करणाऱ्या संघाला पॅनलाइज करण्यात आलेला आहे. चला वळूयात वन्स अगेन मॅचच्या दिशेने. लक्षात असू द्या या स्पर्धेमध्ये सहभागी जे 12 संघ आहेत, आपण कानात तेल टाकून ऐका की ब्लॅक आणि ब्ल्यू या 2च ट्रॅक तुम्ही परिधान करू शकतात. रूल्स अँड रेग्युलेशन्स फार आवश्यक आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याचा भंग करण्यात आला आणि म्हणूनच इथे भुर्दंड लावला जातोय. संयोजन समिती सॉलिड, STMPL ची कार्यकारिणी दक्ष आहे, सावध आहे, साक्षपी आहे, जागरूक आहे आणि सध्या खेळाडूंना शिस्त लावण्याचं कार्य ते करतात. शिस्त असायलाच हवी. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना शिस्त लावली म्हणून 350 किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण होऊ शकलं. येथे ती शिस्त STMPL ची कार्यकारिणी खेळाडूंना लावते. पंच दर्शवित असताना इथून धावचित करिता अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलाय. कृपया करून या थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं फलंदाज धावचित झालेले आहेत किंवा नाही. धावचित साठी सवय ना रिव्ह्यू. ओके, फलंदाजी करणाऱ्या संघाने वाईट साठी देखील घेतलाय का? ओके, धन्यवाद. एकाच वेळेला 2 रिव्ह्यू आहेत. डिसिजन इज पेंडिंग नाव. सध्या आमच्या टेक्निकल रूम मध्ये विरल नायर सर आहेत ॲज अ थर्ड अंपायर. त्यांच्या साथीने साहिल विलास पाटील. पारदर्शकतेने सध्या कार्य सुरू आहे. बघा, पंचांच्या माहितीसाठी वाईट साठी जो रिव्ह्यू घेण्यात आला होता फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद धावचितच्या स्वरूपामध्ये एकाच वेळेला दोन्हीही परीक्षणं व्यवस्थित परिपूर्ण केलेले आहेत. त्याबद्दल विरल नायर पंचांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच टेक्निशियन साहिल विलास पाटील आणि दोन्हीही कॅमेरामॅन मिस्टर हरेश आगिवले ब्रँड ऑफ विरार आणि साहिल सावंत ब्रँड ऑफ रायगड यांचे मनापासून आभार. 6 षटकांचा खेळ जो यथोचित स्वरूपामध्ये परिपूर्ण झालेला आहे.
आणि आता पॅनलाईजच्या ज्या 2 धावा आहेत दोन्ही संघांच्या माहितीसाठी, जेव्हा स्कोर कार्ड सुरू होईल तेव्हा ते 2 या अंकापासून सुरू होईल आणि त्या दोन्ही धावा सध्या आम्ही फलकावरती अंकित केलेल्या आहेत. दोन्ही संघ आपण नोंद घ्यावी. टार्गेट जे आहे ते ॲक्युरेट सेट करण्यात आलेलं आहे 57 धावांचं. आणि जसा मोरिया फायटर अंबाड संघ फलंदाजीसाठी उतरेल स्कोर फलक 2 पासून पुढे सरकेल आणि त्या दोन्ही धावा आम्ही फलकावरती अंकित केलेल्या आहेत. यानंतर आपण लगेचच नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. 2 संघांमध्ये आपण यावं. व्हेरी नेक्स्ट मॅच. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी वर्सेस जाणता राजा 10. दोन्ही संघांच्या आयकॉन खेळाडू आपण या अथवा कर्णधार नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय संतोषजी खंडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. STMPL या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी, त्यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय रवी गणेशकर सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी खांडेकर सरांना सन्मानित करायचं आहे. मागील 9 वर्षांपासून मी पाहतोय अगदी प्रत्येक हंगामामध्ये त्यांची उपस्थिती ही प्रार्थनीय स्वरूपामध्ये आपण पाहिलेली आहे. समवेत याच स्पर्धेमध्ये रुळलेला वाढलेला अर्थातच अजय खांडेकर यांची मात्र आता पोलीस दलामध्ये नियुक्ती झालेली आहे, ते रुजू झालेले आहेत. त्याबद्दल अजय खांडेकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं मनापासून अभिनंदन. संतोषजी खांडेकर प्राऊड फादर आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान. या संतोषजी आपला शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल. आदरणीय रवी गणेशकर सरांच्या शुभ हस्ते संतोषजी खांडेकर या स्पर्धेचे विशेष अतिथी आहेत आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय अजय खांडेकर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत झालेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धेकरिता 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. सध्या ऑन स्क्रीन विश नेटवर्कच्या माध्यमातून आदरणीय संतोषजी खांडेकर सरांना आपण पाहतोय. सरांचं मनापासून स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलाय. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. समवेत नाणेफेकीची प्रक्रिया 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी विपक्ष जाणता राजा 10 अशा 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत. पहिला चेंडू प्रॉपर वाईट यॉर्क लेंथ अँड लाईन वरती हाताळण्यात आला होता. थोडासा दूर राहिला दिनेश सुतार यांच्यापासून. त्यांनी गुडघ्याला स्ट्रेच तर केलं होतं परंतु चेंडू पर्यंत प्रॉपरली पोहोचू शकले नाही. डॉट बॉलने सुरुवात होत आहे. मंगेश जाबर आहेत गोलंदाजी मार्कवर. ब्रँड ऑफ सावरे आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन सुंदर सुंदर फटका प्रॉपर कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये दिनेश सुतार यांच्या बॅटमधून सिंगल ऍड केली जाते. आदरणीय अजयजी खांडेकर यांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता 1000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आदिवासी समाज बांधव आणि प्राऊड फादर संतोषजी खांडेकर सध्या आमच्या VIP डायसवरती आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार आहोत. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी बसरोळी आणि जाणता राजा 10 दोन्ही संघांच्या आयकॉन खेळाडू आलेले आहेत. आदरणीय संतोषजी खांडेकर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते टॉस ची प्रक्रिया परिपूर्ण करून घ्यावी. मंगेश जाबर आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
अतिशय दर्जेदार ॲक्युरेसी दर्शवत असताना गोलंदाज मंगेश जाबर यांना आपण पाहू शकतात. जास्तीत जास्त चेंडू यॉर्क लेंथ वरती रिलीज करण्याचा हा मोह आहे संघाला. चांगल्या स्तरावर घेऊन जाण्याकरिता 100% प्रयत्नशील. सुपर बॉलिंग ज्युसी हाफ वॉली लेंथ वरती चेंडू रिलीज झाला आणि त्यानंतर पूर्णपणे जमिनी लगत फलंदाज पूर्णपणे बीट. सध्या नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते. आदरणीय संतोषजी खांडेकर या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी यांच्या शुभ हस्ते 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी विपक्ष जाणता राजा 10 अशा दोन संघांमध्ये अपकमिंग मॅच टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. फलकावर ॲक्युरेट 57 धावांचं. पॅनलाईजच्या 2 धावा ऍड केल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 या अंकावर. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे जाणता राजा 10 या संघाने. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या नावे करून मंगेश जाबर चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत किफायतशीर ठरलेले आहेत. वाईट बॉल वाईट करार दिला जातोय. पंच अभि तांडेल यांना आपण पाहू शकतात. मुख्य प्रांगणामध्ये सतपाटीवरून बिलॉंग करणारे एक दर्जेदार पंच आहेत सलग आज 3ऱ्या दिवसामध्ये आणि त्यांच्या साथीने झाकीर खान. मोठे फटके खेळण्यापासून थोडस वंचित ठेवलंय या षटकामध्ये. नजर हटी दुर्घटना घटी थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. दिनेश सुतार आणि चेतन खांडेकर फलंदाजी करत असताना संघाला नेऊन पोचवित आहेत 7 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये योगेश आंबात सुद्धा आज मिड ऑफ मध्ये तैनात आहेत. कशा रीतीने त्यांचा खेळ होतोय बघण्यासारखं आहे. जबरदस्त गोलंदाजी. खास करून चेंडूचा टप्पा जो आहे तो योग्य रीतीने हाताळण्यात आलाय. फलंदाज खडे खडे खेळण्याचाच प्रयत्न करत राहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पॅनलाईजच्या 2 धावा ऍड करून धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विजयासाठी. जर आपण पाहिलं तर अजूनही $49 49 धावांचं लक्ष समोर आहे. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं मंगेश लहांगे आलेला आहेत. चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. जिल्हा परिषद प्रीमियर लीग खेळत असताना मायबाप विठ्ठल रुक्मिणी क्रीडांगणामध्ये सलग 11 चेंडू निर्धाव टाकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. आत्ताच अगदी 1 महिन्यापूर्वी मंगेश लहांगे यांनी खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत आलेले आहेत. आज संघाला आवश्यकता आहे मंगेश लहांगेच्या किफायतशीर गोलंदाजीची. कारण पहिल्या सत्रामध्ये सन्मानजनक टोटल तर आहे परंतु ते डिफेंड करत असताना जास्तीत जास्त किफायतशीर गोलंदाजी करणं खास करून पॉवर प्ले मध्ये आवश्यक आहे. आणि ती आशा अपेक्षा अभिलाषा मंगेश लहांगेच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईड आहे. खराब स्वरूपामध्ये चेंडू रिलीज करण्यात आलाय. अतिरिक्त स्वरूपातील 1 धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 9 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. चेतन खांडेकर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर करतायत परंतु पॉवर प्ले मध्ये त्यांना थोडंसं बंदिस्त करून ठेवलंय. मंगेश लहांगे षटकातील पुढील बॉल घेऊन क्रीजच्या परिपूर्ण डीप मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच दर्शवतायत लेग बाईच्या स्वरूपामध्येही 1 धाव येते. फुटवर्क तर बघायला मिळालं. बघा एका फलंदाजाचं फुटवर्क जर चांगलं नसेल तर आय कोलॅबरेशन तरी चांगलं असायला हवं. ज्या पद्धतीने वीरेंद्र किशन सेहवाग खेळायचे आपल्या भारतीय संघासाठी वीरेंद्र सेहवाग यांचा फुटवर्क चांगलं नव्हतं परंतु खडे खडे डॉमिनन्स करण्याची क्षमता होती. आणि म्हणूनच 28 मार्च 2004 आणि 28 मार्च 2008 एकच महिना एकच तारीख आणि या 2 त्रिशतक त्याच्या बॅट मधून अनुभवायला मिळाले. आदरणीय कल्पेश धानवा सरांकडून
चेतन खांडेकर जर 3 चेंडू 3 षटकार खेचतायत तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. हा फार मोठा रंजक किस्सा आहे वीरेंद्र सेहवाग यांच्या बाबतीत. त्यांचं फुटवर्क चांगलं नव्हतं, परंतु आय कोऑर्डिनेशन, चेंडूवरची नजर कमालीची होती. चेतन खांडेकर करता पारितोषिक तर आलंय, परंतु तो आपल्या नावे करेल किंवा नाही. कल्पेश धानवा यांच्या माध्यमातून जर 3 चेंडू 3 षटकार खेचतायत तर 500 रुपये दिले जातील. आदरणीय सन्माननीय पप्पू परमार, ढेकाळे विभागातील यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सरांना विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. STMPL आपले स्वागत करू इच्छिते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे. धावांसाठी धाव सुरू आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर हे दुसरं षटक सुरू आहे, ज्या 2 षटकांमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाहीये. मंगेश लहांगे षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. टॅप स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून चाललाय. आणखीन एक सिंगल येते. आदरणीय पप्पू परमार यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. या सर, आपण सन्मानाने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या साथीने रोहित सुरेश मर्ले यांना आपण पाहतोय, दर्जेदार क्रिकेटपटू, तसेच त्यांचे सहाय्यक सरांचं देखील मनापासून स्वागत. येथे फटका फसलाय. ओ हो, मोमेंट ऑफ द मॅच. झेल सोडण्यात आलेला आहे. दिनेश सुतारला जीवनदान मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 14 या अंकावर. आदरणीय पप्पू परमार सरांना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय अजय दामू दाभाडे या स्पर्धेचे शिल्पकार साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते पप्पू परमार, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते ढेकाळे आणि एक क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व यांना सन्मानित करायचं आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदरणीय अजय दामू दाभाडे यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत सन्मान प्रदान करणार आहोत. धावांची संख्या जाऊन विसावलेली आहे 14 या अंकावरती. 14 रन्स आहेत कार्डवर. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही आवश्यकता मात्र समोर आहे. ॲक्युरेट 43. सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल स्वागत सन्मान या ठिकाणी सुरू आहे. पप्पू परमार ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ढेकाळे विभागाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय जयनाथ भोईर, गुंदावे गावातील सुजाण नागरिक. सरांना सन्मानित करण्याकरिता समवेत माजी ग्रामपंचायत सदस्य जयनाथजी भोईर गुंदावे यांचा सन्मान आपण परिपूर्ण करूयात. मी विनंती करेन आदरणीय गुरु जाधव स्पर्धेचे सल्लागार, आपण आपल्या शुभ हस्ते जयनाथ भोईर गुंदावे ग्रामपंचायतच्या माध्यमातून माजी ग्रामपंचायत सदस्य सरांचा यथोचित शुभ सन्मान STMPLच्या माध्यमातून परिपूर्ण होतोय. विश नेटवर्क हरेश आगिवले आणि साहिल सावंत या क्षणाला कैद करतायत. रोहित सुरेश मर्ले यांच्या माध्यमातून कॅमेरामध्ये सुंदर क्षणचित्र कैद केलं जातंय, बंदिस्त केलं जातंय. आयुष्यामध्ये शेवटी फक्त आठवणी राहतात. तुम्ही कितीही दिग्गज असले आणि कितीही मोठे असले तरी देखील आयुष्यामध्ये अति केल्यानंतर क्षती ठरलेले आणि म्हणूनच क्रिकेटच्या विश्व असो की कुठलेही कार्यक्षेत्र असो, नम्रता दाखवणं हे गरजेचं आहे. आणि नम्रतेचं मूर्तिमंत, जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जयनाथजी भोईर गुंदावे ग्रामपंचायतच्या माध्यमातून माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा शुभ सन्मान परिपूर्ण झालाय. या संपूर्ण सत्रामध्ये दिनेश सुतारला देखील सूर सापडत नाही. आणखीन एक जीवनदान मिळालंय. बघा रिॲक्शन बघा. तिथे सूर्याची अतिनील किरणे ती नजरेच्या कवाक्षामध्ये रुतलेले आहेत. अशा स्वरूपाची चर्चा तर सुरू आहे. दिनेश सुतार, धावांची संख्या आहे प्रोग्रेस कार्डवरती 16 या अंकावर. 15 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका खेचू दिलेला नाहीये. मंगेश जाबर वन्स अगेन ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक आहे.
वाईड लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी ऋतिक परागच्या माध्यमातून सुंदर शेल परिपूर्ण. चेतन खांडेकर च्या खेळीस येथे मात्र पूर्ण विराम लावण्यात आलाय. मंगेश जाबरने हाताळलेला स्पेल हा कारगर आहे. 57 धावा डिफेंड करण्याच्या मानसिकतेतून उतरलेले आहेत. आतापर्यंत या मैदानाची स्पेशालिटी जर आपण पाहिली, खरं तर ज्या पद्धतीने लॉर्ड्सचं मैदान आपण पाहतो, लॉर्ड्सच्या मैदानामध्ये जर शतक परिपूर्ण करण्यात आलं तर त्या फलंदाजाचं नाव हे सुवर्णाक्षरांनी कोरलं जातं. आणि तशाच पद्धतीने, कारण लॉर्ड्समध्ये धावा करणं थोडंसं कठीण आहे, तसं हे शगुन डेव्हलपर्सचं मैदान आज तिसऱ्या दिवसामध्ये देखील गोलंदाजांसाठी खूप पोषक वातावरणाची निर्मिती करते. आणि फलंदाजांचा थोडीशी डोकेदुखी आजही आपण पाहू शकाल. जर गोलंदाजी खास करून ज्युसी हाफ व्हॉली, यॉर्क लेंथ, वाईड यॉर्कर कन्सिस्टंटली हाताळले जात आहेत तर धावा करणं थोडंसं कठीण आहे. आणि त्या चेंडूंना या ठिकाणी मात्र प्रेझेंट केलेला आहे मंगेश जाबर आणि मंगेश लहांगे या दोन्हीही गोलंदाजांनी. खूप सुंदर गोलंदाजी होत आहे. सचिन पडबळे आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर. मनोर विभागाचा पोलाड, एक विध्वंसक फलंदाज, सन्मानाने खेळलेले आहेत. स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. 2022चं कॅलेंडर इयर सचिन पडबळे यांच्यासाठी खूपच महत्वपूर्ण मानलं जातं. सर्वात जास्त धावा त्यांनी केल्या होत्या. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप आपल्या शिरावरती सजवली होती आणि अक्षरशः गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम सचिन पडवल यांनी केलं होतं. यंदाच्या हंगामामध्ये करतील किंवा नाही हा यक्ष प्रश्न आहे. दिनेश सुतार आतापर्यंत शांत आहेत. बघूयात पुनरागमन करणार किंवा नाही. खूप मोठं नाव राहिलंय. आदिवासी पालघर जिल्हा प्रीमियर लीग 2019 मध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल आपल्या नावावरती त्यांनी केलेले आहे. खूप चांगले रेकॉर्ड्स आहेत. इतिहासाच्या चंदेरी रूप सोनेरी पानांवर आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे कामगिरीच्या बळावर. परंतु या मॅच मध्ये धारदार गोलंदाजी समोर थोडेसे शांत आहेत. 3 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे. 18 धावा आहेत फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 39 धावांची आवश्यकता मोरया फायटर अंबाण या संघासमोर. सुनीलजी गिराणे आमच्या समवेत सकाळच्या सत्रापासून स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी त्यानंतर पप्पू परमारांना आपण पाहू शकताय. ढेकाळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला 4 चांद लावत आहेत. संतोषजी खांडेकरांना आपण पाहू शकाल. आज मात्र खऱ्या अर्थाने एक प्राऊड फादर म्हणून त्यांची ओळख आहे. आपले सुपुत्र पोलीस दलामध्ये रुजू झालेले आहेत. या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान आहे. आणि या खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर संतोष खांडेकर यांचे सुपुत्र अजय खांडेकर यांनी संपूर्ण आदिवासी समाजासमोर आणि पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे खेळाडू क्रिकेट खेळत आहेत त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे की एका बाजूने आपण क्रिकेट देखील खेळू शकतो, दुसऱ्या बाजूने अभ्यास देखील करू शकतो आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर आणि एक मास्टर ब्रॅग जर तुम्ही ब्लॅक आणि ब्ल्यू परिधान नाही केली तर पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल. खऱ्या अर्थाने गुरु जाधव यांना क्रिकेटपेक्षा CID मध्ये होणं जास्त आवश्यक होतं. मास्टर माइंड पर्सनॅलिटी आहे आणि प्रॉपर पद्धतीने ते कव्हर अप करतायत. अजय दामू दाभाडे यांची मेहनत विसरता कामा नये. कल्पेश भोईर पडद्यामागचा हिरो आहे. जबरदस्त. सकाळी सर्वात आधी येणार वाईट चेंडू, नो बॉल, 30 यार्ड सर्कल, सर्व आखणी तो करणार. त्यानंतर यष्ट्यांना मात्र रोवणार. या सर्व भूमिका कल्पेश भोईरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पडवळ यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेकरिता आपण सातत्यपूर्ण रीतीने पाहत आलेलो आहोत. अविनाश राजू पवार यांची त्यांना मिळालेली साथ, संपूर्ण कार्यकारिणी मागील 30-40 दिवसांपासून खूप मेहनत करते. डोळ्याला झोप नाहीये. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट सजवलेला हा फटका. नव्याने फलंदाज मयूर साबळा, कोहिनूर ऑफ कोंडाण म्हणूनच त्याचा उल्लेख करावा लागेल. जर आपण 3 वर्ष मागे गेलो तर मयूर साबळाला कोणी ओळखत नव्हतं क्रिकेटमध्ये, परंतु त्याने 2023 मध्ये या STMPL मध्ये येऊन अशा प्रकारे मैदान गाजवून दाखवलं की आज त्याची आयकॉन म्हणून निवड केली जाते. चांगला फटका आहे सचिन पडवलेच्या बॅटमधून. स्वीपर कव्हरच्या दिशेने सुंदर स्वरूपाचा एक क्षेत्र रक्षण झालंय. थोडासा हेजिटेट होतोय. चौकाराची अपेक्षा केली होती. चाबूक फटका होता परंतु क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2/0-20 या अंकावर. वन्स अगेन बॉलर तयार. अनिकेत हरवडे
चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षकांची यष्टीरक्षकांची साथ मिळणं फार आवश्यक आहे. क्रिकेट केवळ गोलंदाजी आणि फलंदाजी करून तुम्ही कधीही जिंकू शकणार नाहीयेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्क एक प्रोसेस असते. सामना जिंकत असताना एका प्रोसेस मधून तुम्हाला समोर जावं लागतं, जिथे 11च्या 11 खेळाडूंचं योगदान महत्वाचं असतं. ऑन साइडला स्मॅश केलंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्या बात आहे. सचिन पडवळे उडता हुआ पोलाड आपण पाहिलाय आणि हा ताकदवर फटका आहे. सचिन पडवळे म्हणजे मनोर क्रिकेटचा आणि या आदिवासी समाजाचा बाहुबली आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27. सचिन पडवले जर 3 चेंडू 3 षटकार परिपूर्ण करतायत तर कल्पेश धानवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. काय जबरदस्त हा फटका आलाय. उंच तगडा ताकदवर. आदरणीय गुरु गोवारी सरांना विनंती आहे, आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. STMPL 2026 आपले स्वागत करू इच्छित आहे. जबरदस्त षटकार आपण पाहू शकलात. सचिन पडवळे यांच्या बॅट मधून ताकदवर फटका होता आणि ताकदीची कुठलीही कमी नाहीये सचिन पडवळे या फलंदाजाकडे. वन सेकंड लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंगर आणि एक आउट फेसच्या परफेक्ट सेंटर वरून सचिन पडवळेच्या बॅट मधून 2 चेंडू 2 षटकार आलेले आहेत आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 33-33 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. सचिन पडवळे यांनी मात्र सामन्याला थोडीशी रंगत आणि बहर प्राप्त करून दिलेला आहे. खूप चांगलं क्रिकेट. जयनाथजी भोईर आहेत आमच्या मुख्य VIP डायसवर. गुंदावे गावाचा या आभूषण आणि माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. सध्या चेतन सांबरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चेतनने ZPPL काय गाजवले. खतरनाक प्रदर्शन राहिलं होतं चेतन सांबरेचं. आता तशाच पद्धतीने तो STMPL गाजवणार किंवा नाही आज आपल्याला ते बघायला मिळेल. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज मंगेश लहांगे. व्हाईट बॉल. अभि तांडेल यांचा इशारा आहे. खराब चेंडू. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचांना चॅलेंज करण्यात आलंय. चला यावं थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं. हा चेंडू वाईड आहे किंवा नाही. पंचांनी तर वाईड दिलाय परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चॅलेंज केलेला. बघूया नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय. खूप चांगलं आयोजन आहे. प्रत्येक गोष्टीची परिपूर्तता करण्यात आलेली आहे. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू. इट्स वाईड बॉल. इट्स वाईड बॉल आणि रिव्ह्यू मात्र या ठिकाणी लॉस्ट होतोय. लक्षात असू द्या क्षेत्ररक्षण करणारा संघ आता तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. प्रत्येकी एक एकच रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. त्या नियमांशी कटिबद्धता आपण बाळगायची आहे. मंगेश लहांगे षटकातील पुढील घेऊन सुसज्ज होतोय. काय जबरदस्त चेंडू होता. यॉर्क लेंथ, कमालीची गती, फलंदाजाची दुर्गती करण्याची इच्छाशक्ती दाखवून देतोय मंगेश लहांगे. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन साइडला आजच्या दिवसामध्ये सचिन पडवलेने मैदान गाजवलंय. हा तिसरा षटकार सचिन पडवलेच्या बॅट मधून आलेला आहे. मनोर क्रिकेटचा बाहुबली गरजलाय, बरसलाय. क्या लगा था नहीं लौटेंगे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये प्लीज. ग्राउंड स्टाफ थोडस लक्ष ठेवा, आपणास विनंती आहे. सचिन पडवळे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे प्रोग्रेस कार्ड वरती 41-41 या अंकावर आणि सलग
3 चेंडू आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून आदरणीय कल्पेशजी धानवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या दर्जेदार फलंदाजीसाठी. ₹100 पारितोषिक या 3 चेंडूतील सलग 3 षटकारांकरिता आदरणीय संतोषजी खांडेकर यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार सचिन पडवळे. इथे प्रोडक्टिव्ह कनेक्शन नाही आहे. सुंदर क्षेत्ररक्षण योगेश आंबात यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलेला. 44 धावा परिपूर्ण, 7 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. शेवटचा चेंडू चांगला हाताळलाय परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत फेकी केली जाईल 2 धावा क्रिवी शीघ्र गतीने अतिद्रुत गतीने त्याच्या वेगाने पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक मात्र जाऊन विसावलेला आहे फलकावर. 46-46 या अंकावर येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत अजूनही 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 धावांचं लक्ष आहे मोरिया फायटर अंबाण या संघासमोर. सहा चेंडू आणि 11 धावा अशी स्थिती. सामना अतिशय उत्कंठावर्धक दिशेने पोहोचलेला आहे. दोन्ही संघांसाठी समान संधी. क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर झुंजार भूमिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून शांत डोक्याने सामना घेऊन चालणं फार महत्वाचं मानलं जातं. सध्या 6-11 असं समीकरण असताना शेवटच्या षटकामध्ये सार्थ विश्वास दाखवलेला आहे भावेश भुयाळ या गोलंदाजावर. अंडर 19 प्लेयर सध्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व भार हाताळत असताना 2 दर्जेदार फलंदाज आहेत मोरिया फायटर अंबाण संघाकडून. एका बाजूने सचिन पडवळे या स्पर्धेचे खजिनदार सध्या फलंदाजी करतात. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. 3 चेंडूत सलग 3 षटकार वैयक्तिक स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 23 धावांचं याचं खूप चांगलं उदाहरण आहे सचिन पडवळे. 6-11चं समीकरण. अंडर 19 भावेश भुयाळ पहिला चेंडू घेऊन. व्हाईट बॉल आहे. 6-10चं समीकरण. भावेश भुयाळ आज इतिहास रचणार का? ज्या पद्धतीने आपण प्रथम भगतला पाहिलं होतं त्याने धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या परंतु येथे भावेश भुयाळ ती भूमिका अदा करेल किंवा नाही हे बघण्यासारखं आहे या मॅच मध्ये. लाऊड अपील तर पंच काय सांगतायत? अंपायर्स रिव्ह्यू आहे. ओके धन्यवाद. चला यावं थर्ड अंपायर. आपण परीक्षण करायचं आहे हाईट फॅक्टर करिता. विमर आहे किंवा नाही याबद्दल तर्क वितर्क सध्या सुरू आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल. काही जबरदस्त ही लढत आहे जिथे 5 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. भावेश भुयाळ या खेळाडूला आज हिरो बनण्याची परिपूर्ण संधी आहे. आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा बनायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण आयुष्य हा बुद्धिबळाचाच खेळ आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या चालीत चालत राहावं लागतं. त्या गनिमी काव्यासहित गोलंदाजी करणं गरजेचं. परंतु आजच्या या सामन्यामध्ये सचिन पडवळे थांबायचं नाव घेणार नाहीये. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. सामना होता कुठे, घेऊन आलेत कुठे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता केवळ
6 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये होता तेव्हा सचिन पडवले फलंदाजीसाठी आले होते. परंतु आपल्या धुमशान आणि चित्रभानू फलंदाजीच्या बळावर मोरया फायटर अंबाण संघाची नौका मात्र किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ लागलेला आहे. सचिन पडवळे सबमरीन आहे. काय यष्टीरक्षण होतोय एका वेगवान गोलंदाजासमोर सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात अनिकेत हरवडे. जर सामना षटकार खेचून जिंकविला तर कल्पेशजी धनवा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. चांगला चेंडू आहे. भावेश भुयाळ सामन्याला परिपूर्ण स्वरूपामध्ये रंगतदार स्थितीमध्ये भावेश भुयाळ घेऊन आलेले आहेत. समोर सचिन सारखा एक ताकदवार फलंदाज असताना बघा आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. हा अंडर 19 प्लेयर आहे. रायझिंग स्टार मनोर विभागातून बिलॉंग करतोय आणि प्रेशरला मात्र त्याने खूप चांगला सोक केलेला आहे. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मिड विकेटच्या दिशेने जाऊन विसावलाय. क्षेत्ररक्षण बहारदार आहे. स्ट्राईक सचिनने का नाही घेतली हा प्रश्न आता संपूर्ण प्रेक्षक राजे विचारणार. खरोखर डबलचं रोटेशन करण्याची आवश्यकता होती का हा क्वेश्चन आहे. खरोखर 2 धावा घ्यायला हव्या होत्या का. खरं तर मयूर साबळाकडे देखील भन्नाट क्षमता आहे. त्याची देखील आयकॉन म्हणून निवड झालाय. परंतु सचिनने हा संपूर्ण सामना गाजवला होता. त्याने जर स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवली असती तर सामना फिनिश करूच शकला असता. परंतु येथे अतिघाई संकटात नाही. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर 1 चेंडू शिल्लक राहिलाय. 4 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना निघून आलेला आहे. अतिशय कडवी लढत. उत्सुकतेचं काहूर कुतूहलाचं साम्राज्य या मॅच मध्ये आपण पाहतोय. क्लास मॅच आहे. 1 चेंडू 5 धावा. 2019 मध्ये निदहास ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं. दिनेश कार्तिक आणि सौम्या सरकार. येथे जर आपण पाहिलं तर भावेश भुयाळ आणि त्याच्या विपक्षामध्ये मयूर साबळा आहे. 1 चेंडू 5 धावा. नक्की हिरो कोण भरणार. शगुन डेव्हलपर्स मनोरच्या या मैदानामध्ये STMPL च्या मोठ्या महाकाय स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती कोणता फलंदाज आणि कोणता गोलंदाज आपलं नाव कोरणार आहे. 4 धावांची निकड आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. आणि अशा स्थितीमध्ये नक्की कोणता खेळाडू आपले मदार कोरणार हे मात्र बघण्यासारखं आहे.
जर एखादा चेंडू रिलीज केल्यानंतर ब्रेक होतोय आणि त्या ब्रेक झाल्यानंतर जो काही रिझल्ट आहे, फलंदाज बाद झाला असेल तर बाद, षटकार असेल तर षटकार, ही नियमावली पंचांच्या माध्यमातून सध्या दर्शवण्यात आलेल्या. आणि सरते शेवटी पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. चेंडू ब्रेक झाला होता त्या कारणास्तव हा व्यत्यय. पंचांच्या मनापासून आहेत आभार. 1 चेंडू 4 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. भावेश भुयाळने या मॅच मध्ये इतिहास रचलेला आहे. काय भन्नाट हे प्रदर्शन. अतिरिक्त धावा घेण्यासाठी प्रयत्नशील समय सूचकता त्या ठिकाणी दाखवले अनिकेत हरवडे यांनी. आणि येथून सरते शेवटी एका धावेने विजयावरती शिक्कामोर्तब. भावेश भुयाळ या खेळाडूवरती कॅमेरा झूम इन झालाच पाहिजे. काय प्रदर्शन केलंय. अंडर 19 हा खेळाडू आहे. समोर सचिन पडवळे आणि मयूर साबळासारखे 2 दिग्गज वाघ होते, परंतु त्यांना शांत ठेवलं. आणि अंडर 19चा खेळाडू एक नवीन हिरो, जी संकल्पना आदिवासी मनोर प्रीमियर लीग या समितीने ठेवलेली आहे, ती संकल्पना या ठिकाणी समोर येते. एक नवीन रायझिंग स्टार मात्र या ठिकाणी उदयाला येतोय. नाव आहे भावेश भुयाळ, ब्रँड ऑफ मनोर. धावा डिफेंड करून दाखवलेल्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण प्रथम भगतला पाहिलं होतं, एक रायझिंग स्टार आहे, त्याने धावा डिफेंड केल्या. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर भावेश भुयाळ अंडर 19 ब्रँड ऑफ मनोर यांनी धावा डिफेंड करून दाखवलेल्या आहे. त्या सामन्याचा खरा हिरो बनलाय. वीर एंटरप्राइजेस गोवाडे संघाकरिता निसटता विजय.